आपल्यासोबत करुणा मुंडे आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तुम्ही एनसी केलेली आहे, नेमकं काय प्रकरण आहे, काय नेमकं झालंय? जसं की कोर्टामध्ये पण ज्या दिवशीपासून माझ्या खालच्या कोर्टामध्ये मला 2 लाख रुपये पोटगी देण्यात आलेली आहे त्या दिवसापासून आणि जो दिवसापासून धनंजय मुंडेला आमदारकीच्या नोटीस त्यांची आमदारकी रद्द होणार आहे या हायकोर्टाच्या नोटीस त्यांना सर्व करण्यात आलेला आहे त्या दिवसापासून मला जीवे मारण्याची, माझ्या मुलगीला उचलून घेऊन जाण्याची आणि मला 18 तुकडे करण्याची धमकी स्वतः धनंजय मुंडेंनी मला दिलेली आहे। तो ये सगळी गोष्ट जे आहे ये कोर्टामध्ये मी पिटिशन टाकलेलं आहे की असा माझ्या ऊपर अजून व्हायोलन्स चालू आहे आणि याच्यामध्ये पोलीस प्रशासन पण काय करत नाही। मी कंप्लेंट दिली, त्याच्यावरती पूर्ण पुरावे सहित कंप्लेंट दिलेली आहे। व्हॉट्सअपचे चॅट वगैरे आहे। धमक्या कोण देतं? धनंजय मुंडेचे लोक, हे नंबर आहे सगळे याच्यावरती, हे सगळ्यांचे नंबर आहे। एनसी मध्ये पण मी तुम्हाला एनसी पाठवतोय, हे सगळ्या लोकांचे नंबर आहे, तरी पण काय होत नाही। काहीही पोलीस प्रशासन फक्त एनसी करून त्या लोकांना स्टेटमेंट घेण्यासाठी पण बोलवून घेतला नाही अजून आतापर्यंत। तो त्याच्यासाठी मला न्यायाधीशकडेही माझी बस एक अपेक्षा आहे, तिकडेही मला न्याय भेटणार आहे। क्योंकि आज तुम्ही बघू शकता ये जे माझा केस आहे धनंजय मुंडेची आमदारकी रद्द करणं, माझ्याकडून माझा जे न्याय भेटत आहे आज ते एक केस लॉ होत आहे पूर्ण भारतामध्ये। आज जे आमदार खासदार महिलांचा शोषण, शारीरिक शोषण करत आहे पूर्ण भारतामध्ये ये केस लॉ असणार आहे जे माझा केस आहे। त्याच्यासाठी माझा आज इतका दबाव तंत्र, माझा धमकी देण्याचा प्रयत्न हे सगळं हे लोकांचा चालू आहे। प्रश्न असा आहे की धनंजय मुंडे यांनी स्वतः तुम्हाला धमकी दिली असं म्हणायचं तुम्हाला? धनंजय मुंडेंनी स्वतः मला कॉलवरती धमकी दिली की तू जास्त तोंड उघडत आहे, आता माझी बहिणीवरती बोलत आहे, हे करत आहे, वो करत आहे। आता तुझी बहिणी आणि तू किती पाणीमध्ये आहे हे सगळं जरी मी पूर्ण, आता तुम्ही 50% सांगितलेलं आहे, पण जरी और 50% तोंड उघडलं, ज्या दिवशी माझ्या डोक्यावरती पाणी जास्त गेला तो मी सगळं तोंड उघडणार की किती लोक हे लोक पाणीमध्ये आहे। मंत्री आहे तो माझ्यावरती काय जोर जबरदस्ती करू शकत नाही। आता ते मंत्री पण नाही आहेत, अशा याच्यात तुम्ही एनसी पण तक्रार पण दाखल केलेली आहेत, या संदर्भात काही पोलिसांशी पुढे बोलणं झालं आहे तुमचं? पोलीस लोकांशी मी स्वतः जाऊन ये एनसी केलेली आहे। मी सांगितलं होतं की तुम्ही FIR करा, पण त्यांनी केली नाही, फक्त ये एनसी केली आहे। आणि जे 2 कोड़ीचे गुंडे ज्यांच्याकडे ना पहनने के लिए ढंग के कपड़े आहे, ना पैरों में ढंग की चप्पल आहे, ड्राइवर है ये जो व्यक्ति मेरे को धमकी दे रहा है जान से मारने की, रिवॉल्वर दिखा के धमकी दे रहा है, तो ये जो लोग हैं ये ड्राइवर है। ये व्यक्ति, एक वो औरत है वो गंदा गंदा बोल रही है पूना की कौन है, उसकी आप शक्ल भी देखोगे तो शक्ल ऐसी है कि भूखमरी के कारण चमड़ी जो है पूरी बदन से चिपकी हुई है, इतनी भूखमरी घर से है वो। 1000 रुपए के लिए कुछ भी बोलती है मीडिया पे, पूरे महाराष्ट्र के बड़े बड़े पॉलिटिशियन लोगों के लिए बोलती है, मेरे को उसको पैसे देके मेरे बारे में गंदा गंदा बोलवा रहे। ये सगळं कटकारस्थान चालू आहे, हेच मी पूर्ण निवेदन कोर्टामध्ये दिलेलं आहे की साहेब तुम्ही न्यायाधीश साहेबांनी डोमेस्टिक व्हायलन्स तुम्ही करू शकत नाही त्या महिलावरती, पोलीस प्रोटेक्शन द्या असं पण कोर्टाने दिलेलं आहे। मतलब सांगितलं होतं आमच्या वकिलाला, त्यांच्या वकिलाला की द्या ना तुम्ही, काय त्यांना पोलीस प्रोटेक्शन द्या तुम्ही। तो ते इतका सांगण्यावरून पण आज कोर्टाचे काही मान ठेवला नाही हे लोकांनी, अजून माझ्यावरती हे सगळं चालू आहे कटकारस्थान। माझी मुलगीला उचलून घेऊन जाणार आहे, 2 कोड़ीचा गुंडा असा मला धमकी देत आहे। पोटगी संदर्भात देखील पुन्हा एकदा वरच्या कोर्टात याचिका केलेली आहे। नाही, वरच्या कोर्टामध्ये नाही, खालच्या कोर्टामध्ये आम्हाला जे मान्य केलेलं आहे 2 लाख त्याच्यासाठी एक असं प्रक्रिया असते, डायरेक्ट आपल्याला भेटू शकत नाही। त्याच्यासाठी एक पिटिशन टाकलेलं आहे की आम्हाला जे मान्य केलेलं आहे न्यायाधीश साहेबांनी ते आम्हाला लवकरच लवकर चालू करा, नाही तर धनंजय मुंडेचा वॉरंट काढा। एकूण तुम्ही असं म्हणताय की सरळ सरळ धमकी तर दिली आहे, सोबत 18 तुकडे करणार वगैरे असं पण बोललेलं आहे, बदनामी करणार। धनंजय मुंडेंनी मला धमकी दिली आहे तुझे 18 तुकडे करणार आहे आणि तुझी बदनामी करणार आहे मी, तो तू बदनामी कर, तू एक बापाची औलाद आहे तो तू बदनामी कर माझी, तू माझे 18 तुकडे कर, कुठे करायचं आहे तुला तू मला सांग, मी स्वतः येते 18 तुकड्या करवण्यासाठी। एकूण या संदर्भात तुम्ही कोणी जे वरिष्ठ मंत्री आहेत किंवा कोणी सरकारमधले मंत्री आहेत त्यांच्याशी या संदर्भात बोलला? जशी माझी आज अवस्था आहे है ना,
महिलांना न्याय भेटत नाही, अशी जसे माझ्या ज्या दिवशीपासून मला निकाल लागलेला आहे खूप महिलांचे मला कॉल येते, खूप एप्रिशिएट करत आहे आणि अशी खूप महिला माझ्याकडे आलेली आहे. हे सगळी महिलांच्या शिष्टमंडळ घेऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजून मला टाईम दिलेला नाही आहे. मी वेळोवेळी टाईम मागत आहे, पण त्यांनी टाईम नाही दिला. तरी पण मी जे येणारी मीटिंग आहे त्यांची, काय म्हणतात त्याला, कॅबिनेट मीटिंग, त्याच्यामध्ये मी जाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की तुम्ही फक्त लव्ह जिहाद वाले लोकांनाही तुम्ही हे देणार आहे का, हिंदू मुस्लिमच्या मुद्द्यावरतीही तुम्ही फक्त हे राजकारण करणार आहे की फक्त स्वतःचे धर्माचे लोक जे स्वतःची बायकोला है ना, आज हिंदू धर्मचा माझा नवरा, हिंदू धर्मची मी आहे, तरी पण आज लव्ह जिहाद पेक्षा जास्त अन्याय माझ्यावरती करत आहे. गेले 3 वर्ष मी फिरत आहे इकडे तिकडे, पण आज कोणत्याही मंत्री, आमदार, खासदार असं नाहीये ज्यांनी मला न्याय देण्याची गोष्ट केलेली आहे. आणि पोलीस प्रशासन पण हे लोकांचे सांगण्यावरून काम करत आहे. तो मी जाणार आहे कॅबिनेट मीटिंगमध्ये. एकूण या संदर्भात बघायचं तर कुठेतरी या संदर्भात तक्रार जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात ही तक्रार आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सचिन शिंदे, अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.